मॅच सुद्धा त्यांना मात्र रेस्ट मिळालेली नाहीये. त्यांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. सध्या ते रेस्ट घेण्यासाठी चालले होते. 2 मिनिटाचा रेस्ट घ्या आणि लगेच आपण 2 षटकांचा सामना आहे, 2 षटकांचा. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मित्र काय कॅमेऱ्यात बंदिस्त केलंय तुषार कुर्ले टिके. अगरवाडीचा ब्रँड, कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. आणि सूर्य सांगतो की मी पुन्हा एकदा उगवतो, त्यामुळे मात्र तुम्ही आशा मावळू नका. मात्र हेच दर्शवणार आपण पाहतोय सूर्य नारायण देव सध्या आपण पाहतायत पोचलेत अमेरिकेमध्ये, सध्या पोचलेत ते. आणि इथून जर आपण पाहिलं तर या आपण आवाज ऐकणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र मनोजी पाटील यांचा. त्यांनी 3 दिवस या स्पर्धेला अप्रतिम आवाज दिलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद. या मनोजी पाटील 2 षटकाचा मात्र यावेळेला विवरण घेऊन येतील. ऑन स्क्रीन आपण पाहतोय उमरोलीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळतात. सर्व उमरोलीकर तिथे मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र उपस्थित आहेत. 2 षटकांचा खेळ असेल पहिल्या डावामध्ये. चिन्मय आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना युवा विकी 11 उमरोळी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. यंग स्टार चषक माकणे 2026 हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना आजचा शेवटचा दिवस आणि अंतिम लढत 2 संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. एडवर्ड आणि उमरोळी, आई आशापुरी एडवर्ड आणि विकी 11 उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना विकी 11 उमरोळीचे 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये सामना थोडासा हातापासून दूर गेला होता उमरोळीच्या आणि तेव्हा चिन्मय मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार त्याच्या बॅटमधून विकी 11 उमरोळी संघाला मात्र अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. आणि इथे मात्र अंतिम सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. अंतिम सामन्याला होते सुरुवात. एकदा जोरदार टाळ्याने आपण या सामन्याला सुरुवात करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, फाईन लेगला आलाय. इथून एक धाव येताना आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळते. गोलंदाज तयार होईल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल राज. अप्रतिम गोलंदाजी करताना बुंद्यात चेंडू टाकला होता. चिन्मयला व्यवस्थित समजला नाही आणि पहिली धाव चिन्मयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या साह्याने गोलंदाज तयार होतोय. या वेळेला आपण पाहतोय एक धाव येताना सुशांत वजेच्या बॅटमधून चांगली गोलंदाजी, यॉर्कर लेंथवर गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अप्रतिम चांगली गोलंदाजी होताना राजच्या माध्यमातून आपण पाहतोय. अंतिम सामना आहे. 2 षटकामध्ये 18 ते 20 धावा खूप होतील. प्रेशर असेल, अंतिम सामन्याचं दडपण असेल आणि सेकंड फलंदाजी करताना थोडासा प्रेशर आणखीन आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टी नरम असते, आउटफील्ड नरम आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे चौकार षटकार फार कमी येतात. हवा सुद्धा थांबलेली असते. यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुशांत वजेचं कौतुक करावं लागेल. कॉल त्याचा होता आणि डेंजर झोनला सुद्धा तोच होता, परंतु त्याला स्वतःवर विश्वास होता की मी पोहोचेन आणि 2 धावा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण पाहिली तर 4 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज तयार होताना राज. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. लॉंग लेगच्या दिशेने खेळलाय चेंडूला. इथून आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ समाप्तीवर होतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. राज आपल्याला पाहायला मिळेल. समोर आहे सुशांत. प्रेक्षक आपल्याला या अंतिम सामन्यासाठी मात्र भरभरून प्रेक्षकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. सुशांत वजेच्या बॅटमधून एकदा येताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर नाही. माघारी धाडलंय चिन्मयने आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावा झाल्या धावफलकावर 6. विकी 11 उमरोळी हा संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आगरी समाज गटातून पुढे येताना विकी 11 उमरोळी हा संघ पाहायला मिळाला. तर आज आपण पाहतोय आई आशापुरी एडवन. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू इनटू द गॅप गेलाय. 6 धावांकरिता षटकार येतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर विकी 11 उमरोळी बिनबाद 12. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चिन्मयच्या माध्यमातून आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र आहे. इथून येणारे 6 चेंडू एडवन संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर 2 सेट बॅटर आहेत. इथून 6 चेंडूमध्ये जर 14-15 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल पाहायला मिळेल, कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा हार्ट हिटर फलंदाज आहेत आणि मृदुलने आजच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळाले आपल्याला. या आधीच्या सामन्यामध्ये मृदुल 0वर बाद झाला होता, परंतु त्या आधीच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये त्याने 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. तर क्षमता आहे मृदुलकडे. गोलंदाज तयार होतोय मृदुल. इथून त्रिफळाचित झालाय सुशांत. फक्त दिशा द्यायला हवी होती आणि तोच प्रयत्न दिसला त्याचा, परंतु संपर्क होऊ शकला नाही आणि पहिल्या चेंडूवर बाद होताना सुशांत वजेला परतावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण येईल? वैभव पाटील स्वतः येतात. विकी, ज्यांच्या नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, विकी 11 उमरोळी, आणि ते स्वतः मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मृदुल तयार होईल. इथून विकी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे सुद्धा पाहावं लागेल. उमरोळी संघाचा आधारस्तंभ खेळाडूंना घेऊन पुढे जाणारा कर्णधार कसा असावा, एक लीडर म्हणून विकीकडे पाहिलं जातं. कर्णधार जरी सुशांत येत असला तरी एक लीडर संघाचा कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. विकी, वैभव पाटील. राईट टाइमवर विकेट मारा करेल मृदुल. षटक क्रमांक 2, चेंडू क्रमांक 2. वैभव पाटील उजव्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे आपण पाहिलं तर वैभव पाटील बाद झालेत, कारण त्यांनी वैभव पाटीलच बाद झालेत ना सर. वैभव पाटील बाद झालेत. नॉन स्ट्राईकला राहील तो म्हणजेच चिन्मय. आणि आता नवीन फलंदाज कोण येते? राज येतोय की आणखीन कोणाला पाठवलं जातंय हे सुद्धा पाहावं लागेल. राज आलाय. स्ट्राईक साठी गेला होता चिन्मय आणि वैभवने सुद्धा ठरवलं होतं की स्ट्राईक त्याला देईन मी, परंतु एक छोटीशी चूक झाली. बॅट त्याची हलकीशी पुढे आली आणि तिथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. राज, ज्याने या मागील 2-3 स्पर्धांमध्ये हुकूमत गाजवली. आगरी प्रीमियर लीग चांगल्या पद्धतीने हाताळली. उमरोळी प्रीमियर लीगमध्ये 1 मॅन शो झाला आणि मालिकावीर सायकल ज्याने मिळवली तोच राज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अंतिम सामना खेळला होता आगरी प्रीमियर लीगचा. राज इथे आपण बघतोय चांगला फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण केली गेली एका धावेने आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे पियुष खुश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. च्या पद्धतीने मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा चेंडूवर उंजल आळी होती, परंतु हात थोडेसे वर राहिले आणि चेंडू त्याच्या हाताच्या खालून गेला. इथून पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. राज बाद झाला. इथे 2 चेंडूमध्ये 5 धावा काढून राज बाद झालाय. धावा झाले धावफलकावर 16. 17 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय, माफ करा, आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चिन्मय स्ट्राईकला आलाय. 17 धावा धावफलक.
धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर मृदुलला आपण पाहतोय. 4 मध्ये 10 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो चिन्मय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम उमरोळी. इथून फटका चांगला खेळला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल का चिराग तरे काका. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला मात्र चिराग तरेला आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. इथून निर्धाव चेंडू आला तर आई आशापुरी एडवन संघ मात्र खुश असेल, परंतु या चेंडूवर एक मोठा फटका आला, चौकार षटकार, तर उमरोळीचे गोलंदाज खुश असतील की काहीतरी ठेवलंय आम्हाला रोखण्यासाठी, कारण त्यांच्याकडे सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहेत. मागच्या सामन्यामध्ये 1 षटक 7 धावा 3 गडी बाद दोन्ही गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती, राज आणि हर्षने. इथून आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि इथे विकेटचं होतंय पतन. रिव्ह्यूची मांग केली इथे फलंदाजाने व्हाईट बॉलसाठी. तर बघूया आमचे तिसरे पंच जॉईन होतील इथे. ऑन स्क्रीन आपण रिप्ले सुद्धा पाहणार आहोत. नितेश कदम सरांना मी विनंती करेन आपण यायचं आहे इथे. आलेत. तर फेअर डिलिव्हरी आहे. आपण पाहतोय विजयासाठी 20 धावांचं लक्ष असेल आणि ह्या 20 धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील. मायक्रोफोनवर आम्ही करतोय हलकासा बदल आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक पालघर तालुक्याचा, पालघर जिल्ह्याचा एक प्रमुख आवाज, पालघर भूषण म्हणून ज्यांना आपण ओळखतोय, आदरणीय प्रमोद शेळके सर जोडले जातील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. 3 दिवस त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. अगदी आपण पाहिलं तर अग्री प्रीमियर लीग गेली 8 पर्व, 8 ते 9 पर्वांमध्ये त्यांचा आवाज पहिल्या सीझन पासून ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून थँक्स. सामन्याला होईल सुरुवात. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 20 रनचं. सध्या राजू भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, त्यांचा सुद्धा करूया वेलकम. महेंद्र भोईर यांचे बंधू. स्टार्ट ऑफ द मॅच, फायनल मॅच आपण पाहतायत. यंगस्टर चषक माकणे विजेते पद कोण पटकावेल, कारण विजेते वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते वेगळ्या गोष्टी करतात म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. तसंच करावं लागेल. पहिलाच बॉल मृदुल पाटीलचा. फटका यावेळेला फसला. राज येत आहेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल लँड होत असताना पाहायला मिळतोय. फार वेगाने प्रथमेश अमाळे पुढे सरसावले गेले होते. मृदुल पाटील एका साईडला एक सातत्याचं दुसरं नाव, एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते. संपूर्ण आपण पाहतायत समोरच गीता पाटील मॅडम मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. एक बॉलच्या समाप्तीनंतर 2 रन. हर्षने मागील काही महिन्यांमध्ये जो बदल केलाय
आपल्या गोलंदाजीवर काही वर्ष आपण पाहिलं तर बदल केला जातो गोलंदाजीच्या माध्यमातून. लेग कटरवर आता जास्तीत जास्त भर दिले. चांगला बॉल समोरून फिरवला आणि मृदुल पाटील सारख्या एका चांगल्या फलंदाजाला अशा प्रकारचं बीट करणं खरंच डिफिकल्ट असतं, परंतु काय बॉल फिरवला होता. अतिशय सुपर लाईन अँड लेंथ. विकी पाटील त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर करत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला वेट अँड वॉच केलं. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. घड्याळात वाजले जवळजवळ 6:35 आणि इथे दर्शवणारा हा षटकार पाहायला मिळतो. जसं चिन्मयने अप्रतिम षटकार ठोकला होता. टिट फॉर ट्रॅट, चांगला फटका, अप्रतिम बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि त्याला लवकरात लवकर पिकअप शॉटने मात्र यावेळेला खेळलं. चांगला फटका वेगवेगळ्या अँगलने आपण पाहतायत. गौरव पाटील यावेळेला दर्शवत असताना 6 सीटर स्पोर्ट्सवर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8. 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं हे प्रगतीपथावर आहे. आई आशापुरी एडवन टीम 8 वर जाऊन पोहोचली गेले. लाख मोलाची स्पर्धा सध्या आपण पाहतायत. 12 रनची आवश्यकता. हर्ष यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. राज येत आहेत, जजमेंट करतायत आणि शेवटच्या मोमेंटला कोणतीही चुकी करणार नाही आहेत. आता इथे विकेट मिळत असताना मृदुल पाटील बॅक टू द डगआउट. उमरोळीकर खुश होताना पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. हा बॉल आपण पाहिला तर सरळ बॉल होता. इथे कोणत्याही प्रकारचा बॉल कट झाला नव्हता आणि खूप उंचीवर गेला, परंतु अशा वेळेला राजचं मी कौतुक करेन. काय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं, प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आणि हे सेलिब्रेशन पाहायला मिळतं की किती मोस्ट इम्पॉर्टंट विकेट ही मृदुल पाटीलची आपल्या करिता होती. 8-1 4 बॉलच्या समाप्तीनंतर विकी उमरोळी टीम कमबॅक करत असताना पाहायला मिळते. फायनलची मॅच चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष वेधित राहिले. जे श्रोते वॉच करतायत या स्पर्धेला त्या सर्वांचं, आमच्या लाडक्या श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. परिपूर्णता यशस्वीरित्याच्या मार्गावर. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेले. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विकी उमरोळी वर्सेस आई आशापुरी एडवन या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. शेखर किणी खरोखरच तुमचं सुद्धा खूप धन्यवाद असेल. बॅटची एज घेत राज तरे यावेळेला खेळू शकले नाही. टाळ्यांचा कडकडाट उमरोळीकरांकडून होत असताना पाहायला मिळतोय. इथे बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5. तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर मी हार मानणाऱ्यांपैकी नाही आहे हे हर्ष यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. कमबॅक कसं करावं, कमबॅक आणि बॅकअप या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आपल्या करिअरमध्ये. इथून फोर्स केले या बॉलला. इनफिल्डच्या वरून खेळलाय. चिन्मयच्या डोक्यावरून सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स नाही, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. गुड शॉट. 4 रन. राज तरेच्या बॅटमधून मात्र या बॉलवर राज्य केलंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. ऑन दी टोस खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. फोरआर्मचा चांगला वापर करत असताना त्या पोझिशन मध्ये आले. स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, जागा बनवली आणि जागा दाखवली या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स. विजयासाठी 6 बॉल 8. हर्षलचा बॅट स्विंग ला जवाब. मात्र जेव्हा तो बॅटिंग करतो ना त्यावेळेला अक्षरशः बॅट मात्र तो फिरवताना एवढ्या स्पीडने फिरवतो त्याचा बॅट स्विंगच लाजवाब पाहायला मिळतो. राज कॉन्फिडेंटले आहेत. गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 6 बॉल 8 फक्त म्हणून चालणार नाहीये. हे क्रिकेट आहे, कारण हे डेंजरस आकडे असतात. ज्या वेळेला 6 बॉल 8 हे पाहिलंय. रुपेजी नरेश पाटील साहेब यांची स्पर्धा आपण पाहिली. आई एकवीर चषक. त्या स्पर्धेत 107 धावा चेज झाल्या, 102 धावा चेज झाल्या. परंतु आपण पाहिलं तर 6 बॉल 6, 6 बॉल 8, 12 बॉल 12, 1 बॉल 1, 2 बॉल 2 चेज झालेले नाही आहेत. हे क्रिकेट बोलतं आणि क्रिकेटचा इतिहास बोलतो.
12 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला आपण पाहिलात तर काय एक्झॅक्टली रेडी नव्हते. महेंद्र भोईर यावेळेला दर्शवत आहेत की डेड बॉल आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर गोलंदाज जयेशला आपण पाहतायत. राजच्या हातात बॉल सुपूर्त केला होता, परंतु त्यानंतर विचार विनिमय करून जयेशच्या हातामध्ये बॉल सुपूर्त केला आणि त्यामुळे आपण पाहतायत आता एक कॉन्फिडन्स लेवल सच्चाचा आपल्याला पाहायला मिळेल का. सच्चा या नावाने जास्तीत जास्त. चला स्पीडअप करा जरा गेम. 6 बॉल 8. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 1 रन वेगाने. दुसऱ्या रनसाठी मात्र यावेळेला आपण पाहतायत पलटले. काय रनिंग बिटवीन द विकेट. हे वाळूवर धावणारे खेळाडू आहेत. ॲथलेटिक्स काय असतो. आता टाळ्यांचा कडकडाट एडवणकरांकडून होत असताना पाहायला मिळतो. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट दर्शवतं. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. आता बॉल आहेत तुमच्याकडे 5 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. यावेळेला ऑफ साईडला चांगला फटका तर खेळलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न निघालेत. यावेळेला अंडरआर्म फेकी केली जाते. बॅट ग्राउंडिंग झाले का. पंचांनी मात्र यावेळेला जोखीम पत्कारलेली नाहीये. सांगितलंय रिस्क मला नको आहे. समान न्याय मिळाला पाहिजे. बॅट ग्राउंडिंग झाले का. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर रेफर केले गेले. सध्या आपण ऍक्शन रिप्लेमध्ये ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत ते सुद्धा पाहत असतील. शेवटच्या मोमेंटला यावेळेला आपण पाहतायत बॅट ग्राउंडिंग झाले का हे पाहिलं जाईल. आणि इथून जर आपण पाहिला तर हर्षल फार दूर होते आणि त्यामुळे OUT आउट. चांगलं कलेक्शन झालं सच्चाचं आणि तेवढीच अंडरआर्म फेकी चांगली पाहायला मिळाली. पियुषने जबरदस्त थ्रो केला आणि तिथून हर्षलला परतावं लागलं. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 16 धावा. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता. 4 बॉल आणि 4 रन्स. एक बॉल किती मायने राखतोय हे मात्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला दिसतं. क्रिकेटच्या खेळात एक रन संजीवनी म्हणून ओळखली जाते. लाईफ लाईन आहे आणि या 4 धावा मोलातोलाच्या आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल आणि 4 रन. एडवणकर मात्र यावेळेला चिंतेचा विषय. एडवणकर मॅचचा आनंद घेत आहेत. एका साईडला उमरोळीकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ बलाढ्य तेवढ्याच ताकदीचे. मात्र फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन यावेळेला एलिव्हेशन तेवढं मिळालं नव्हतं. बॅटच्या बरोबर बॉल रडारमध्ये आला नव्हता. पियुषने फेकी केले. गुड थ्रो. इथे मात्र आपण पाहतायत भावेशने क्रीज सोडली. रिटर्न क्रीज मध्ये पोहोचले परंतु राज तरेला यावेळेला पोहोचता आलं नाही पॉपिंग क्रीज मध्ये आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. विकेट डाऊन. 3 बॉल आणि 3 रन. चला फलंदाज वॉर्मअप करत लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. 3 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. 3 बॉल आणि 3 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. चला बॅटर तुम्हालाच अंधार सहन करावा लागेल त्यामुळे तुम्ही धावत पळत या. 3 बॉल आणि 3 रन. पियुषचं मी कौतुक करेन. ज्या पियुषने अप्रतिम अगोदर सुद्धा चांगला थ्रो केला होता. एक अपकमिंग यंग टॅलेंट. उद्याचं भवितव्य. एक बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. याच तुम्हाला संधी मात्र मिळतात आणि त्या संधीचं सोनं करायला हवं. 3 बॉल आणि 3 रन. चला नंतर चर्चा करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेला आपण पाहू शकतायत बबली या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. तीन बॉल आणि 3 रन. कोणता संघ मात्र यावेळेला विजेतेपद पटकावेल. कोणत्या संघाला एक या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. अप्रतिम चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं बबलीच्या माध्यमातून. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात बाद होतील की काय. आणि यस राकेश राऊत सरांचा इशारा आलाय. OUT आउट.
द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. बॅटर आउट. आता 2 बॉल आणि 2 रन. म्हणून मी म्हटले होते की हे डेंजरस आकडे आहेत. जर हे आकडे तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला मास्टर माइंड खेळ करावा लागेल. गेम प्लॅनिंग नुसार मात्र खेळावं लागेल. आता एक एक रन साठी किती मात्र झगडावं लागतं. सध्या एडवणकरांसाठी राजेश किने हे सुद्धा मात्र थोडेफार लक्ष देत असताना, त्यांना गायडन्स करत असताना मनीष मोटार्सचे प्रोप्रायटर मनीषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या सर, आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. आपण सन्मानानं व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. 2 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. 20 धावांचं पाठलाग करत असताना या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये आता सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भाविक तरेला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं गेलंय. चला, जेवढी चर्चा करतील तेवढा तुम्हाला स्पष्टपणे बॉल दिसेल का. भाविक तरेला आपण पाहतायत एक ऍज अ विकेट किपर. एक छोटा पॅक बडा धमाका. 2 बॉल आणि 2 रन्स. पुन्हा एकदा बॉल तयार. सच्चाला आपण पाहतायत राकेश राऊत सर पुन्हा एकदा जातील स्ट्रायकर पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नॉन स्ट्रायकर पंच म्हणून महेंद्र भोईर सरांना आपण पाहतायत. पुन्हा एकदा 2 बॉल 2 रन्स. जयेश सच्चा यावेळेला अप्रतिम पॅडल स्वीप खेळलाय. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पियुष बॉलला यावेळेला कलेक्ट करेल आणि लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये विजेतेपद चॅम्पियन्स बनलेत. आई आशापुरी एडवन टीम, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अभिनंदन चॅम्पियन्स. आज महाशिवरात्रीचा दिवस आणि गोड झालाय. आई आशापुरी एडवन, आशापुरी मातेच्या आशीर्वादाने चांगले खेळले, त्यांची मेहनत फळास आली आणि इथून पाहतायत निखिल रेड्डी यांनी पुरस्कृत केलेला संघ होता असं त्यांचं म्हणणं. आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन रेड्डी. तर तेवढंच कौतुक उमरोळीकरांचं सुद्धा असेल. विकी पाटील अँड ऑल टीम, विकी 11 उमरोळी टीम, आपलं मनपूर्वक आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. होळीची तिरंगा करताना मनोजी पाटील आमच्या समोर जोडले जातील. आई एकविरा माकणे या टीम मधून खेळत असताना अपूर्व गावड या खेळाडूला मात्र आपण पाहिलं शिवंस येथे उपसरपंच चषक जो संजयजी घरत यांच्या नावाने जो पार पाडला गेला आणि त्या स्पर्धेमध्ये माकणे गावातील अनमोल रत्न अपूर्व गावड याला बायसिकल मिळाली, मॅन ऑफ दी सिरीज. अपूर्व कॉंग्रॅच्युलेशन. तमाम माकणेकरांचा अभिमान बाळगून मात्र आता माकणे टीम सुद्धा मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा या यंगस्टर चषक मंडळाच्या वतीने. हॅलो, उपस्थित मान्यवर कोणी असतील आजूबाजूला तर आपण कृपया प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. यंगस्टरची पूर्ण कमिटी आहे तर मी त्या कमिटीला सुद्धा विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या.
आल्यात एकत्र हातभार लागलाय सर्वांचा केली मेहनत साऱ्यांनी दिन रात आहे आमचा तो फॉर्म नाही साधा काम सारे गावकरी